जिल्ह्यातील गोकुळदास कुटुळे या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या अवयवदान त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता आणि हीच अवयवदानाची प्रक्रिया जी आहे ते पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जे समोर पेट्या बघता आहात त्याच्यामध्ये लिव्हर, हार्ट आणि किडनी आहेत, ज्या सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवल्या जात आहेत। मुंबई, अहमदाबाद आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे सगळं पाठवण्यात येत आहे आणि हे जे अवयव दान करण्यात आलेले आहेत हा भावूक प्रसंग आहे। यावरती फुलं सुद्धा टाकण्यात येत आहेत। अनेक जण या अवयवाचे दर्शन सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या वाहनामधून हे सगळे जे अवयव आहेत ते सध्या आपण जर बघितलं तर मुंबई आणि अहमदाबादच्या दिशेने रवाना होत आहेत। इथून हे सगळे अवयव जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणि त्यानंतर हे सगळे जे अवयव आहेत ते आपण जर बघितलं तर ते ट्रान्सफर होणार आहेत। ज्यांनी हे अवयव दान केलेले आहेत त्या ताई सुद्धा आहेत। ताई, तुमच्या नातेवाईकांमुळे 7 जणांना जीवनदान मिळते, काय वाटते? मी काय बोलू शकत नाही। तुम्ही स्वइच्छेने हा निर्णय, डॉक्टर आहेत तिथं आपल्यासोबत। डॉक्टर साहेब, काय सांगाल तुम्ही? एक महत्त्वाची घडामोड आपल्या हॉस्पिटलमध्ये पार पडली। नाही, नक्कीच आम्हाला दुःख आहे। आमचे पेशंट गोकुळराव बाबूराव कुटुळे यांचं म्हणजे ब्रेन डेड झाली, पण त्यांच्यामुळे 7 नवीन जीवांना जीव मिळतोय त्यांच्या अवयदानामुळे। मी खरंच त्यांची पत्नी कोमल, त्यांचे वडील बाबूराव आणि त्यांच्या पूर्ण कुटुळे फॅमिली आणि रिलेटिव्स यांचं म्हणजे मनापासून आभार मानेल की त्यांनी हा मनावर छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला आणि याच्यातून जवळजवळ 7 लोकांना नवीन जीवदान दिले। याबद्दल मी खरंच मनापासून गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉक्टर्स आणि स्टाफकडून त्यांचे म्हणजे आभार मानतो। नक्कीच आपण पुन्हा एकदा या नातेवाईकांकडे जाणार आहोत। या ताई इथे रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ताई, हा दुःखद प्रसंग जरी असला तरी ही एक चांगली सुद्धा घटना घडलेली आहे की 7 जणांचे प्राण वाचतात। चांगलं होत आहे, पण माझ्या पतीचे जीव असले असते तर अधिक चांगलं झालं असतं। ज्यांना ज्यांना अवयव दिले गेले त्या सगळ्यांच्या नातेवाईकाला काय सांगाल तुम्ही? मी काय बोलू शकत नाही। बंधू सुद्धा आहेत, कसा निर्णय घेतला तुम्ही? ही मोठी घटना होती। आम्ही सर्वांच्या नातेवाईकाच्या आई वडील, पत्नी, भाऊ यांच्या सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला आणि आमचा तर गेलाच, पण आमच्यामुळे बाकीचे 5-7 लोकांचे रुग्णांचे जीवनदान चांगलं होतं, आयुष्य वाढतं आहे। त्यामुळे थोडंसं आम्ही त्यातून सुखी आहोत, दुःखातूनही आम्ही थोडंसं सावरून सुखी आहोत। अशा पद्धतीने हे सगळे नातेवाईक आहेत, त्यांच्या मनावरती दुःखाचं ओझं आहेच, मात्र दुसऱ्या बाजूला जो व्यक्ती गेलेला आहे तो अवयवरूपी इतरांच्या शरीरामध्ये जिवंत असणार आहे आणि ही सगळी एक महत्त्वाची मोठी प्रक्रिया गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये पार पडली। कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।